चला मंडळी, मस्त पाऊस चालू आहे. बाहेर पाहू शकता तुम्ही, मस्त हिरवगार झालेलं आहे रान आणि एकदम मस्त वातावरण थंडगार आहे. तर सोबतच आपल्याला काहीतरी गरमागरम पौष्टिक आणि एकदम प्रोटीन भरपूर असलेलं खायला हवं. तर आज आपण मस्त मिक्स डाळीपासून इथं डोसे बनवणार आहे. खूप सारे वेगवेगळ्या पद्धतीची इतर रेसिपी बनवल्या जातात, पण आजचा आपला युनिक आणि एकदम पौष्टिक आणि झटपट बनणारा डोसा आहे. तर नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडणारा आहे. तर सर्वांना आवडणारी आजची स्पेशल रेसिपी. तर सर्वात आधी इथं घेतलेली आहे मी मिक्स डाळ आणि इथे 2 तास भिजत घातलेली होती. पाहू शकता, मस्त 2 ते 3 तास इथं जर भिजत घातली की चांगली मऊसूद डाळ इथं भिजून तयार होते. सोबतच 150 ग्राम मी तांदूळ सुद्धा इथं भिजत घातले होते आणि दोन्ही सोबतच घालायचे आहे. तुम्ही तांदूळ सुद्धा डाळी सोबतच भिजवले एकत्र तरी चालेल, पण वेगवेगळे दाखवण्यासाठी मी इथं वेगळं भिजवत घातलं. आणि इथे 2 टीस्पून इथं साबुदाणा भिजवत घातलेला होता. बघू शकता, मस्त साबुदाणा सॉफ्ट झालेला आहे. तर आता काय करायचं आहे आपल्याला, सर्वात आधी एक भांडं घ्यायचं आणि स्टेप बाय स्टेप आपल्याला इथं वाटून घ्यायचं आहे. आणि वाटून आपल्याला एकदम बारीक हवं, त्याच्यामुळे एकदम आपण थोडं थोडं बॅटर घालायचं आणि वाटून घ्यायचं. थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे जास्त पाणी नको, 1 ते 2 टीस्पून पाणी घालायचं. चांगला पेस्ट बनवून घ्यायचा. तुम्हाला दाखवते या पद्धतीने. तर बघू शकता, मस्त ही डाळ मी वाटून घेतलेली आहे. एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आपल्याला. तर अशीच आपण स्टेप बाय स्टेप सगळं वाटून घ्यायचं आहे. डाळ मी इथे 2 बॅचेसमध्ये वाटून घेणार आहे, म्हणजे आपल्याला एकदम मस्त असं मऊसूत बॅटर हवं. तर आता तुम्ही हे ओव्हरनाईट सुद्धा करू शकता, कारण की सकाळी उठल्याबरोबर तुमची एकदम सोपी पद्धत तयार होणार. कारण झटपट वेळ कमी असतो आणि झटपट बनवायचं असते, तर रात्रभर भिजवत घालायचं. तर माझ्याजवळ वेळ कमी होता आणि मला रात्री लक्ष नव्हतं, त्याच्यामुळे मी सकाळी हे प्रोसिजर केलेली आहे. आणि आता इथे तांदूळ वाटून झालेले आहे, साबुदाणा वाटून झालेला आहे, सगळं मिक्स केलेलं आहे. तुम्हाला दिसत असेल या पद्धतीने. आणि तुम्ही इथे बॅटर पाहू शकता, जास्त पातळ नाही आणि जास्त दाटसर सुद्धा नाही, म्हणजे मीडियम आहे. जास्त पातळ नाही, जसं आपण इडली डोस्याचं बॅटर बनवतो तसंच इथं बॅटर बनवून तयार झालेलं आहे. थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आणि हे बॅटर पाहू शकता तुम्ही. आता इथे मसाले जास्त घालण्याची गरज नाही, फक्त चवीला मीठ घालायचं आहे, ते सुद्धा तुमच्या आवडीनुसार. आता हे 1 मिनिट असंच आपल्याला मिक्स करून घ्यायचं, म्हणजे हे मीठ जे आहे सगळ्या बॅटरमध्ये मिक्स झालं पाहिजे, म्हणजे चवीला फार छान लागतोय. तर बस, आता हे काय करायचं, आपण हे हलकं फुलकं बॅटर फक्त फिरून घ्यायचं, जास्त आपल्याला इथं गरज नाही आहे. आणि हे रात्री जर तुम्ही ठेवलं तर सकाळी मस्त जाळीदार इथं आपले डोसे तयार होतात. पण आता हे इन्स्टंट बनवत आहे, त्याच्यामुळे तुम्हाला दाखवायचं म्हणून मी इथं दाखवत आहे. आणि परफेक्ट सुद्धा. तर आता याला चवीला आपण चटणी बनवूया एकदम मस्त. तर इथं मी 1 टीस्पून ऑइल घातलं, गरम झालेलं आहे. इथं राई जिरं घालून घ्यायचं. चटकल्यानंतर इथं आलं घालायचं. आलं तुम्ही आवडीनुसार घालायचं, पण आलं जास्तच घाला, म्हणजे त्याला चवीला फार छान लागते. आणि 2 इथं लाल मिरची घेतलेली आहे आणि 2 इथे हिरवी मिरची घातलेली आहे. आणि इथं मोठ्या साईजचा एक कांदा मी कट केलेला आहे, ते सुद्धा घातलेला आहे. आणि एकच टमाटर इथं कट करून घेतलेला आहे, पण आताच नाही घालायचं, आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं. याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं, मस्त चवीला फार छान लागते आणि लवकरच सॉफ्ट होतात. मी थोडीशी हळद घातलेली आहे. आता लास्टमध्ये इथं टमाटर घालायचं आपल्याला आणि कढीपत्ता पुदिना घालायचा आहे. छान लागते ही चटणी, तुम्ही बनवून बघा, खाऊन बघा, कोणत्याही स्नॅक्स सोबत मस्त टेस्टी लागते. आणि इथे गूळ किंवा साखर घालायची, म्हणजे हे याचा कलर जो आहे ना छान मस्त लालसर येतो. काहीच इथे एकदम मस्त गोड आंबट ही चटणी तयार होते. कोणत्याही स्नॅक्स सोबत तुम्ही खाऊ शकता, तसंही पोळी भाजी सोबत सुद्धा खाऊ शकता. थोडंसं इथं मी अर्ध लिंबू इथे ॲड करत आहे, तुम्हाला हवं असेल तर घाला, नाही तर स्किप करू शकता. किंवा इथं तुम्ही चिंच तूळ घालू शकता. मी इथे चिंचाचा रस घालणार आहे, पण पहिल्यांदा हे सगळं फिरवल्यानंतर लास्टमध्ये घालणार आहे. तर मस्त ही चटणी एकदम मस्त आंबट गोड लागते आणि हे तुम्ही एका हप्त्यासाठी स्टोर सुद्धा करू शकता. तर इथं आपण काय करायचं, थोडंसं लाल तिखट घालायचं कलर येण्यासाठी. आणि जर स्पायसी आवडत असेल तर तुम्ही इथे थोडीशी लाल मिरची जास्तही घालू शकता किंवा काश्मीरी लाल मिरची सुद्धा घालू शकता. तर अर्धा कप पाणी घालायचं आपल्याला आणि हे मिक्स करून घ्यायचं. हे आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचं आहे. आणि ही एक वेळ जर तुम्ही चटणी बनवली ना तर पुन्हा पुन्हा हेच चटणी बनवून खाणार. तर बस, आता हे 10 मिनटं असंच मीडियम गॅसवर आपण झाकून ठेवू, म्हणजे हे टमाटर कांदा हे सगळं सॉफ्ट होते.
तर 10 मिनिटानंतर मस्त हे सॉफ्ट झालेलं आहे. कलरसुद्धा छान आलेला आहे. मस्त मऊसूत झालेले आहे. तर आता हे उतरून घेऊ आणि थंड करून वाटून घेऊया. तर सोबतच आता इथं मी एका साईडला तवा गरम करून घेतलेला आहे. थोडंसं पाणी इथं ॲड करून घ्यायचं. थोडंसं इथं ऑइल लावून घ्यायचं. कडकडीत आपल्याला तवा गरम करून घ्यायचा आणि जेव्हा तुम्ही बॅटर घालणार त्यावेळेस स्लो करून घ्यायचं, म्हणजे हे एकदम टाकताच बॅटर एका जागेवर राहणार नाही, जास्त जळणार सुद्धा नाही. ही नॉर्मल तवा आहे, तुम्ही इथे नॉनस्टिकचा तवा वापरू शकता. आता हे बॅटर पाहू शकता, जास्त घट नाही, जास्त पातळ नाही आणि रात्रभर आपण इथं काही फॉर्मॅट वगैरे करण्याचं ठेवलेलं नाही आहे. लगेच आपण झटपट इन्स्टंट हे डोसा बनवत आहे. आता हे सगळ्या डाळी वगैरे याच्यामध्ये आपण साबुदाणा घातलेला आहे, त्याच्यामुळं काहीच गरज नाही आहे. नाही इथे मी बेकिंग पावडर बेकिंग सोडा घातलेला आहे. बिलकुल एकदम इन्स्टंट तुम्हाला हे बनवून दाखवत आहे. एकदम परफेक्ट बनतात. एक वेळा या पद्धतीने बनवून बघा, स्टेप बाय स्टेप बनवा, म्हणजे तुम्हाला हे नक्की कळणार की कसं बनवायचं. आता हे सगळी प्रोसिजर रात्रभराची असते, पण आज आपण एकदम इन्स्टंट बनवत आहे. मी याच्या आधी तुम्हाला ही एक रेसिपी दाखवलेली आहे, तुम्ही ते सुद्धा चॅनलवर जाऊन बघू शकता. थोडंसं तूप घातलेलं आहे, झाकून ठेवायचं फक्त 1 ते 1.5 मिनिट. मस्त एक साईड मस्त परत ते त्यावेळेसच परतून घ्यायचं. लालसर झालं की समजून घ्यायचं की आपली एक साईड मस्त भाजून झालेली आहे. आतमध्ये सुद्धा मस्त क्रंच येतो, सॉफ्ट राहतं. दोन्ही टेस्ट तुम्हाला इथं खायला मिळतील आणि हे भरपूर आहे प्रोटीन, तर तुम्ही नक्की बनवून बघा. तर बस आता हे तुम्हाला दिसत असेल एकदम ट्रान्सपरंट आहे. तुम्हाला आतमधला तावा सुद्धा दिसत असेल, एवढा मी पातळ केलेला आहे. आता हे फिरून घेतलेलं आहे, फक्त हलकंसं दाब करून घ्यायचं आहे. एका साईडला भाजून घेतलं तरी चालेल, काही हरकत नाही. मस्त भाजले जाते. पातळ आहे, तुम्हाला जर मोठ्या साईजमध्ये करायची असेल तर तुम्ही मोठ्या साईजमध्ये सुद्धा करू शकता, जाडसर. आणि एकदम मस्त लुसलुसीत लागतात खायला. दिवसभर जरी ठेवले ना जसेचे तसेच राहतात. तर बघू शकता, याच पद्धतीने आता दुसरं बनवून तुम्हाला दाखवते. तेच प्रोसिजर आहे. थोडंसं पाणी शिडकवायचं, तेल लावायचं, मस्त फिरून घ्यायचं. बॅटर जसं तुम्हाला हवं तसं तुम्ही तेवढं जाड पातळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. तर बघू शकता, मस्त झाकून ठेवायचं 1 मिनिट आणि मस्त परतून घ्यायचं. पटापट बनतात. आणि तूप याच्यामध्ये घालायला विसरू नका, म्हणजे एकदम टेस्टी हेल्दी प्रोटीन भरपूर असलेला आहे. तर मस्त बाहेर मस्त पाऊस सुरू आहे, आतमध्ये प्रोटीन भरपूर असलेला नाश्ता आहे. तर एकदम हेल्दी टेस्टी गरमागरम बनवून खा, म्हणजे सगळ्यांना आवडणारा आणि एकदम मस्त भूक मिटवणारा हा नाश्ता आहे. तर बघू शकता. तर चला आता साईडला हे सुद्धा बनवायचं आणि चटणीसुद्धा बनवायची. तर साईडला इथं चटणी मस्त थंडी झालेली आहे, तर आता इथं वाटून घ्यायचं आहे पाणी न टाकताच. तर बघू शकता मस्त कलर आलेला आहे. तर चला वाटून घ्यायचं आहे आपल्याला. तर 1 मिनिटामध्ये मस्त हे वाटून झालेलं आहे. थोडंसं जाडसर वाटायचं, जास्त पातळ नको, म्हणजे एकदम मस्त नाश्त्याला लागल अशी चटणी बनवून तयार झालेली आहे. तर आता इथं तडका वगैरे देण्याची गरज नाही आहे, कारण की मस्त ही फ्रायसुद्धा झालेली आहे. याच्यामध्ये सगळे मसाले गेलेले आहे. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथं तडका वगैरे लावू शकता. तर बघू शकता मस्त ही चटणी तयार झालेली आहे. आता सोबतच नाश्तासुद्धा तयार झालेला आहे. तर चला आता प्लेटिंग करून घेऊया. तर बघू शकता मंडळी, खूप सारे इथं बनवून तयार झालेला आहे नाश्ता आणि मस्त चटणीसुद्धा आपली गरमागरम नाश्ता आणि चटणी एकदम युनिक आणि एकदम टेस्टी आणि एकदम हेल्दीसुद्धा. सगळे तुम्हाला डाळी, तांदूळ सगळं प्रोटीन एकाच वेळेस जर खायला मिळत असेल तर हे नक्की बनवून बघा. मुलांना द्या, तुम्ही खा आणि ही रेसिपी तुम्ही वारंवार बनवून खाऊ शकता. एकदम झटपट बनणारी आहे. तर चला वेगवेगळ्या पद्धतीने सजून बघा, खाऊन बघा, नक्की कमेंट करून बघा की कशी वाटली आजची रेसिपी. तर जाता जाता चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.